चला मित्रांनो, आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी आपल्या फार्मसीच्या स्ट्रीम बरोबर बाकीच्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी. आपल्यापैकी बरेच जण मला आरोग्य विभागाच्या पदभरतीबद्दल किंवा जिल्हा परिषदच्या पदभरतीबद्दल जे आहे ते तुम्ही लोक विचारत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 5,500 महत्त्वाच्या ज्या व्हॅकन्सी आहेत तर त्या नवीन जे तुमचे रुग्णालय होणार आहेत, ज्यांचं काम 50% किंवा 50%पेक्षा जास्त झाले, अशा रुग्णालयामध्ये एक नवीन जी पदभरती आहे, ज्या नवीन व्हॅकन्सी आहेत त्याचा एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. फार्मसीसोबत बाकीच्या सुद्धा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. बाकीचा जो डिटेल व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठीच्या तुम्ही टाकलेला आहे, तिथून सर्व गोष्टी कव्हर केल्यात. आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये आपण किती व्हॅकन्सी आहेत, कुठे आहेत, अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट तुमच्याशी मी शेअर करेल. तर अशा पद्धतीचा हा महत्त्वाची अपडेट आहे. इथून तुम्ही बघू शकता की नेमके कुठं आणि कशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या व्हॅकन्सी आहेत. पहिलं जर आपण इथं बघितलं तर ठाणे आहे. ठाण्यामध्ये आपल्या औषध नियमन अधिकाऱ्याच्या जवळपास 4 एवढ्या व्हॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर समोर कवर करतो आहे आपण, त्याच्यामध्ये तुम्ही वर बघू शकता की अकोला आहे. अकोल्यालासुद्धा तुम्ही बघू शकता 3 जागा आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली फार्मसी ऑफिसरची व्हॅकन्सी आहे मंचर, आंबेगाव, पुणे. इथे तुम्हाला 2 जागा बघायला भेटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इचलकरंजी, कोल्हापूर. इथे टोटल 2 जागा आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅकन्सी आपली औषध नियमन अधिकारीची आहे ठाणेला. तिथे सिनियर फार्मसी ऑफिसरची 1 व्हॅकन्सी आहे आणि नॉर्मल फार्मसी ऑफिसरच्या 6. अशा एकूण ठाण्याला 7 आपल्या फार्मसी ऑफिसरच्या व्हॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर नाशिकला टोटल 1 जागा आहे आपली फार्मसी ऑफिसरची. त्याच्यानंतर एकूण इथे जे नवीन रुग्णालय झालेत प्रत्येक ठिकाणी 2, अशा जवळपास 13 रुग्णालयाच्या एकूण 26 जागा तुम्हाला एवढ्या याच्यामध्ये बघायला भेटतील. तुम्हाला यूट्यूबवरती मी कव्हर करेल. त्याच्यानंतर इथेसुद्धा 6 नवीन जे आहे ते रुग्णालय प्रत्येक ठिकाणी 1, अशा टोटल 6 जागा. त्याच्यानंतर नाशिक आणि हिंगोलीला अशा 2 रुग्णालयात 2-2 मिळून या टोटल झाल्या 6 जागा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅकन्सी बघणार होता आपण ठाण्याच्या. तिथेसुद्धा नवीन 5 जागा तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट छत्रपती संभाजीनगर, इथे टोटल 8 जागा आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात, इथं टोटल 13 ज्या आहेत ते रुग्णालय झालेले आहेत. तिथं प्रत्येक ठिकाणी 1 अशा मिळून 13 जागा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅकन्सी बघणार होतो आपण. इथे जवळपास नवीन 38 रुग्णालय झालेत प्रत्येक ठिकाणी एकूण ह्या 38 जागा. त्याच्यानंतर इथेसुद्धा नवीन 3 जागा आहेत. आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 हॉस्पिटल महत्त्वाचे प्रत्येक ठिकाणी अशा 3 जागा. त्याच्यानंतर करमाड आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही मिळून टोटल 2 एका ठिकाणी मिळून अशा टोटल 6 जागा. तर अशा पद्धतीनं सर्व जागेचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 30 एवढ्या फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी याच्या जागा ज्या आहेत आपल्याला नव्याने या पदभरतीमध्ये बघायला भेटू शकतात. त्याचबरोबर मागची जी तुमची व्हॅकन्सी मॅट्रिक्स आली होती त्याच्यामध्ये जवळपास 137 एवढ्या जागा ज्या आहेत त्या आपल्या आरोग्य विभागाच्या व्हॅकंट आहेत. अशा दोन्ही व्हॅकन्सी आपण कन्सिडर केल्या तर जवळपास 267 एवढ्या महत्त्वाच्या किंवा ज्या व्हॅकन्सी आहेत आपल्याला या फार्मसी ऑफिसरच्या म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदाच्या आपल्याला या काही दिवसामध्ये ज्या आहेत त्या फिलअप केल्या जाऊ शकतात किंवा बघायला भेटू शकतात. तरी आता कशा पद्धतीनं अभ्यासक्रम, कशा पद्धतीनं स्टडी करावं लागेल, काय स्टडी मटेरियल ही तुम्हाला मी आजच्या वेळी डिस्कस करेन. तर जोही महत्त्वाचा सिलेबस आहे, आरोग्य विभाग भरती असेल, DMA आणि महानगरपालिका असेल, तिन्ही एक्झामचा सिलेबस सेम आहे. तिन्ही एक्झामचा सिलेबस थेरीच्या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये कव्हर केलं आहे. पुस्तकाचं नाव आहे आरोग्य विभाग औषध निर्माण अधिकारी तांत्रिक नोट, ज्याच्यामध्ये टेक्निकलच्या पूर्ण नोट ज्या आहेत त्या फार्मसीच्या आपण कव्हर केलेल्या आहेत सिलेबसनुसार. त्याचबरोबर DMAच्या झालेल्या आत्ताच्या 15 प्रश्नपत्रिका आणि महानगरपालिकेच्या 4 प्रश्नपत्रिका अशा 19 प्रश्नपत्रिका तुम्हाला या थेरीच्या पुस्तकात कव्हर केल्या, ज्याच्यामध्ये टेक्निकलचा पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होईल. त्याच्यानंतर MCQची प्रॅक्टिस करण्यासाठी PYQसाठी हे पुस्तक, ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा दोन्ही डाटा कव्हर केलेला आहे. 7,500 MCQ तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी अवेलेबल करून दिलेत आहे. याच्यानंतर झालेले MCQ तुम्हाला या पुस्तकामध्ये कव्हर केले, ज्याचं नाव आहे टार्गेट 8,500, ज्याच्यामध्ये टेक्निकलचे 8,500 MCQ. असे दोन्ही पुस्तकं जर आपण बघितले तर जवळपास 15,000 ते 16,000 MCQ तुम्हाला PYQची प्रॅक्टिस करण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. या तिन्ही पुस्तकाचं कॉम्बो थेरी प्लस MCQ आणि त्याच्यासोबत ही महत्त्वाची जी आहे ती टेस्ट सिरीज, जे की या सिलेबसवरतीच तयार केली. अशा पद्धतीचे छोटे छोटे बुकलेट्स आहेत जे की सिलेबसमधील टॉपिक वाईज जेवढेही महत्त्वाचे पॉईंट्स त्या स्वरूपात कव्हर केलेत. असा जवळपास या 3 पुस्तकावरची ही 3,000 MCQची टेस्ट सिरीज फ्री आहे. म्हणजे जवळपास हे 15-16,000 MCQ आणि याच्यातले 3,000 MCQ नवीन फ्रेश आहेत, जे की प्रॅक्टिस करण्यासाठीच्या उद्देशाने तुम्हाला मी याच्यामध्ये टाकले आहेत. असे जवळपास 18,000 ते 19,000 MCQची प्रॅक्टिस तुम्हाला या चारही पुस्तकाच्या कॉम्बोमधून जे आहे ते होणार आहे, जे की येणाऱ्या आरोग्य विभागाची पदभरती, DMAची पदभरती किंवा महानगरपालिकेची पदभरतीसाठी तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. हे सर्व पुस्तकं कॉम्बोच्या स्वरूपामध्ये आपली वेबसाईट pvthorot.com याच्यावरती मी अवेलेबल केलेले आहेत. 1,600 रुपयामध्ये तुम्हाला जे 3 ते 4 पुस्तके तुमच्या होम ॲड्रेसवरती आपण कोणत्याही पद्धतीची डिलिव्हरी चार्जेस न घेता तुमच्या होम ॲड्रेसवरती जे आहे ते पाठवत आहोत. त्याच्यामुळे एकदा वेबसाईट व्हिजिट केली नसेल तर व्हिजिट करा. त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल आहे फार्मसी कोचिंग, याच्यावर मी पूर्ण PDF जे आहे ते शेअर करून देईल, तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता.